मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कोकणामध्ये तोफ धडाडणार आहेत। निवडणूक प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचा आज कोकणात धडाका पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सभा होणार आहेत। दापोलीमध्ये, गुहागरमध्ये आणि एक सभा सावंतवाडीमध्ये अशा 3 सभांचा धडाका या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री आपण सध्या आलो आहोत गुहागरमध्ये आणि या ठिकाणी सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी 12 वाजता दापोलीमध्ये तर दुपारी 2 वाजता गुहागरमध्ये येणार आहेत। या ठिकाणचे उद्धव ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेऊन दाखवावीच असं आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतरच या ठिकाणी जे शिवसेनेचे उमेदवार आहेत राजेश बेंडल त्यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुहागरमध्ये येणार आहेत। जर बघितलं तर या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभा देखील दापोली परिसरामध्ये झालेल्या होत्या। त्या सभेला आता नेमकं प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याची उत्सुकता सध्या लागून राहिलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, गुहागर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।